विकासाच्या खोट्या आश्वासनांनी हैराण झालं हे राष्ट्र. शिवसेनेच्या मावळ्यांसंगे चला बनवूया, घडवूया एक नवीन महाराष्ट्र. महाराष्ट्र विविध संस्कृतीने नटलेलं राज्य. या महाराष्ट्राच्या मातीला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत रामदास स्वामी यांसारख्या संतांच्या विचारांचा वारसा मिळाला. महाराष्ट्र जसा विचारवंतांचा तसाच तो लढवाई यांचा. या महाराष्ट्रात मुघलांची जुलमी काळरात्र होती. या काळरात्रीला संपवण्यासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मूठभर मावळ्यांच्या सोबत उच्च विचारसरणी, लढवई वृत्ती व योग्य निर्णय या गोष्टींना आपल्या गाठीशी बांधून स्वराज्य स्थापन केलं आणि महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगांवर भगवा फडकावला. महाराष्ट्रावर बरीच संकटे आली आणि या संकटांना सामोरे जाण्यास युगपुरुष जन्माला आले. ब्रिटिश काळात महाराष्ट्रात बरेच क्रांतिकारक होऊन गेले. तात्या टोपे, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर अशा क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना भारतातून पळवून लावले. परंतु महाराष्ट्रावरचे संकट काही कमी होत नव्हते. महाराष्ट्राची व देशाची आर्थिक राजधानी मानली जाणारी मुंबई ही महाराष्ट्रातच राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. या लढ्यात 105 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. त्यात अनेक क्रांतिकारक होते. त्यातीलच एक लेखक, वक्ते श्री प्रबोधनकार ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील. प्रबोधनकारांनी लहानपणापासूनच बाळासाहेबांना समाज प्रबोधनाचे बाळकडू पाजले. महाराष्ट्राची संस्कृती व महाराष्ट्राची अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी शिवरायांच्या नियोजन पद्धतीप्रमाणे 19 जून 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 105 हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या परिवारातील सदस्यांना शिवसेनेने रोजगार उपलब्ध करून दिला. मराठी माणसाला खंबीर, ध्येयवादी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास तयार केलं. त्यांचं शस्त्र म्हणजे प्रभावी भाषण शैली. जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस. पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. हा एक संताप आहे. काय सहन करतात त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार. शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात. मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. त्यांच्या मुखातून निघालेला शब्द म्हणजे धनुष्यातून निघालेला बाण. तुमच्या समोर आता एवढा जो जमाव आहे, हा सगळ्या तरुणांचा जमाव आहे, असं वाटतं ना तुम्हाला? बरं वाटतं जरा. त्यामुळे तुम्हाला एक तरुण झाल्यासारखं वाटत. मी आहेच. तर या तरुणांना तुम्ही आता काय संदेश देणार आहात, काय सांगणार आहात त्यांना? व्हॉट दे शुड बी. जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय, कारण ते मी आयुष्यात पाळतो. की तुम्ही उद्या वयाने म्हातारे व्हाल आणि वयाने म्हातारे होत असताना काहीच करू शकत नाही, पण मात्र वयाने म्हातारे जरी झालात तरी विचाराने म्हातारे कदापि होऊ नका. अशी कारकीर्द त्यांनी गाजवली. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. परंतु 17 नोव्हेंबर 2012 रोजी काळाने घात केला. संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. मराठी अस्मिता जपणारा वाघ काळाच्या पडद्याआड गेला. देव चोरला, माझा देव चोरला,
देव चोरला माझा देव चोरला देव चोरला देव चोरला देव चोरला माझा देव चोरला. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भगवा फडकवत ठेवण्याची जबाबदारी माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत युती सरकारसोबत शिवसेना भगवा फडकवण्यात यशस्वी झाली. युवा पिढीने राजकारणात सहभाग घ्यावा यासाठी युवा सेनेची स्थापना दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी केली होती. बाळासाहेबांच्या या ध्येयाला व युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे कार्य हे आदित्य ठाकरे करत आहेत. बाळासाहेबांच्या या प्रेरणादायी भाषणाच्या प्रभावामुळे अनेकांनी राजकारणात उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला. आपण समाजाचं काही देणं लागतो ह्या भावनेने शिवसेना स्थापन झाल्यावर काही वर्षातच श्री शंकरराव बोरकर हे शिवसेनेचे कार्यशील सभासद झाले आणि कट्टर शिवसैनिक बनले. बाळासाहेबांच्या 80% समाजकारण व 20% राजकारण ह्या तत्वानुसार शंकररावांनी शिवसेनेच्या पायरीवर पाऊल ठेवले. शंकररावांनी आपले शिक्षण हे राज्यशास्त्राची पदवी घेऊन पूर्ण केले. यामुळे समाजकारण व राजकारण या सगळ्याची जाणीव त्यांना चांगलीच होती. पूर्णतः सुधारणा होण्यासाठी स्वतःच्या घरापासून सुरुवात व्हावी असं म्हटलं जातं. म्हणून ते आपल्या गावातून 1985 साली ग्रामपंचायत निवडणुकीत कृतिशील राहिले. कालांतराने 1987ला भूम तालुका उपप्रमुख हे पद त्यांनी भूषवले. 1999 ते 2005 या कालावधी दरम्यान शिवसेना विरोधी पक्षनेता धाराशिव जिल्हा परिषद ह्या पदी ते होते. फेब्रुवारी 2009 मध्ये झालेल्या नरसिंह साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेना पॅनलला एकतर्फी विजय मिळवून देत शिवसेनेच्या पहिल्या साखर कारखान्याची घोषणा केली. आणि हे सर्व शक्य झाले ते शिवसेना व शंकररावांच्या अथक प्रयत्नाने. त्याचबरोबर या मतदारसंघातील लोकांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक यशस्वी उपक्रम राबवलेले आहेत. शंकरराव हे गरजवंताला मदत जरूर करतात, पण त्यांचा भर माणसाला क्रियाशील करण्याकडे असतो आणि त्यासाठीच ते त्यांना आधार देतात, काम देतात. शंकररावांनी साखर कारखान्यातल्या वयस्कर माणसांसाठी दरमहा पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी गावात शिवगंगा महिला बचत गटाची स्थापना केली. आज वाढत वाढत एका बचत गटापासून सुरू झालेले हे छोटंसं रोपटं 500 बचत गटांएवढा वटवृक्ष झाला आहे. शंकरराव इथवरच थांबले नाहीत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ते अथकपणे कार्यरत आहेत. भविष्यातही समाजोपयोगी कार्य करण्यास ते सदैव तत्पर आहेत. आजचं गाव हे देशाच्या संपर्कात आल्याने अजून प्रगतिशील होईल असा त्यांचा मानस आहे. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मतदारसंघातील गावांना राष्ट्रीय महामार्ग जोडला जाईल. यामुळे या रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक वाढेल. रस्त्याच्या सुधारीकरणामुळे मतदारसंघातील जनतेला रोजगार उपलब्ध होईल. भूम, परांडा, वाशी मतदारसंघाच्या भूमीला शहाजीराजे, शिवाजीराजे, रामदास स्वामी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कर्मयोगींची पाऊले लाभली आहेत. महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीचे मंदिर देखील या जिल्ह्यात आहे. पाण्याच्या सोयीसाठी आपल्या मतदारसंघाच्या जवळ असलेल्या हक्काच्या कृष्णा नदीच्या पात्रातून टनलच्या सहाय्याने भूम, परांडा, वाशी या मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नाला तोड म्हणून पूर्वी सत्तेत असलेल्या राज्यकर्त्यांनी अर्धवट केलेल्या कामाला
शंकरराव व्यवस्थित नियोजन करून आपल्या मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाण्याचा पाट आणणार आहेत. या पाण्याच्या नियोजनाने मतदारसंघातील शेतजमीन ओलिताखाली आणून हरित क्रांती करून तो भाग दुष्काळमुक्त करणार आहेत. शंकररावांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आणण्याचा निर्धार केला आहे. पाण्याच्या या नियोजनाने आपल्या मतदारसंघात शंकररावांनी विविध कारखाने उभारण्याचे ठरवले आहे. कारण गाव सबळ झाला की देश प्रबळ होतो. मतदारसंघाच्या आर्थिक विकासासाठी शंकरराव MIDCच्या माध्यमातून उद्योग निर्मिती करून शेती उत्पादनावर आधारित प्रोसेसिंग इंडस्ट्रीज उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. जेणेकरून मतदारसंघातील सुशिक्षित तरुण उद्योजकांची निवड करून वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, डेअरी उद्योग अशा उद्योगांची उभारणी करून मतदारसंघात न भूतो न भविष्यती अशा औद्योगिक क्रांतीची योजना आखली आहे. या योजनेमुळे मतदारसंघातील युवा पिढीला हक्काचा रोजगार शंकरराव उपलब्ध करून देतील. भूम, परांडा, वाशी या शंकररावांच्या मतदारसंघातील प्रत्येक तरुण हा उद्याचा मोठा उद्योगपती बनावा यासाठी शंकरराव आपले सर्वस्व पणाला लावून झटत आहे. तसेच मतदारसंघात पॉवर प्रोजेक्ट, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीज असे मोठे उद्योग उभारण्याचा दृढ संकल्प त्यांनी केला आहे. हे सगळे संकल्प पूर्ण करण्यासाठी श्री शंकरराव बोरकर यांना गरज आहे ती तुमच्या आशीर्वादांची. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान.